केंद्राच्या निधीतून सुरू असलेल्या राज्यातील ग्रामीण विकासाच्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रातील 11 खासदारांचं पथक राज्यात दाखल झालंय। अहमदनगर जिल्ह्यात काल या खासदारांनी साई मंदिरामध्ये हजेरी लावली। ग्रामीण विकास, पंचायत राज आणि मनरेगासह केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होतीये का याची पाहणी या खासदारांकडून होतीये। काल अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कामांची पाहणी या पथकाने केली। नाशिक महापालिका आयुक्तांनी सुचवलेली करवाढ स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळून लावण्यात आली आहे। पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी यंदाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी आणि पाणीपट्टीत वाढ सुचवली होती। स्थायी समितीने घरगुती वापराच्या पाणीपट्टीतील वाढ फेटाळत व्यावसायिक वापराच्या पाणीपट्टीत वाढ करण्याची शिफारस केली आहे। शहरात सध्या पाण्याच्या ऑडिटचं काम सुरू आहे। शहरात 40% लीकेज आहे, तसंच अनेक भागात पाणीपुरवठा देखील नीट होत नाहीये, त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या आडगाव सरग या गावानं घरांना टाळं ठोकत गावच्या चावडीवरती ठिय्या दिला। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर करावीत अशा मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या। संघर्ष यात्रा आणि आसूड यात्रेच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झालेले असताना आता गावोगावी शेतकऱ्यांनी देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे। सांगलीत कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भजन आंदोलन केलं। सरकारला सुबुद्धी येवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। भजनमय आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मात्र काही काळासाठी भक्तिमय झाल्याचं चित्र दिसत होतं। गोंदियातील देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 6 लगतच्या महाराष्ट्र वनविकास मंडळाच्या लाकूड आगाराला मोठी आग लागली। तब्बल 5 एकरात असलेल्या लाकडाला आग लागल्यानं मोठं नुकसान झालंय। मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण कळू शकलं नाहीये। महाबळेश्वरमध्ये वणवा पेटल्यामुळे अनेक झाडं जळून खाक झाली आहेत। बोंडारवाडीच्या जंगलात काल ही घटना घडली। पाचगणी रोड लगत असलेल्या बोंडारवाडीच्या जंगलात अचानक वणवा पेटल्यानं हजारो झाडं जळून खाक झाली आहेत। नागपुरातील सेमिनरी हिल्स जंगलामध्ये मोठी आग लागली आहे। सेमिनरी हिल्स परिसरातील जॅपनीज गार्डनमध्ये सुरुवातीला ही आग लागली, त्यानंतर आगीचे लोळ पसरत SFS कॉलेजपर्यंत पोहोचले। जंगलाचा मोठा भाग या आगीच्या भक्षस्थानी पडलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सेमिनरी हिल्सला लागून आहे। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आता आटोक्यात आली आहे। परीक्षेत जप्त केलेलं हॉल तिकीट परत देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थिनीकडून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना नागपुरात घडली। पीडित मुलीनं धरमपेठ पॉलिटेक्निक महाविद्यालयातला प्राध्यापक अमित गणवीरचा फोन कॉलही रेकॉर्ड केला। याची माहिती मिळताच महाविद्यालयात येऊन युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि प्राध्यापकाला चोप दिला आणि काळं फासलं। पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत प्राध्यापकाला अटक केली आहे, तर तोडफोड करणाऱ्या युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांवरती दंगल आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। जळगावात लाच घेतल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे अभियंते सुरेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सावंत यांना त्यांच्या घरी 4.25 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलाय। भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ही लाच घेतल्याचं समजतंय। सुरेश सावंत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेण्यात आली। यावेळी त्यांच्या घरातून ACBच्या अधिकाऱ्यांना 5 लाखांची रक्कम मिळाली। याशिवाय सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानाची देखील ACBच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली आहे।